श्री गुरुदेव दत्त। तर आज आहे दत्तजयंती सप्ताहाचा 7वा दिवस। काल 6वा दिवस होता। काल आपण सकाळी प्रवासाचा व्हिडिओ बघितला, प्रवासावरून आलो आपण, नंतर गावपळण बघितली तुम्ही। त्यानंतर आपण दत्तजयंती सप्ताहाचा रात्रीचा आपण व्हिडिओ पाहिलाच असेल। तर त्यात समई नृत्य होतं, नंतर देखावे होते, जे पारंपरिक इथे 6वा दिवस देखावे दाखवले ते देखावे होते, आणि इतर नृत्य होतं ते तुम्ही पाहिलं। ते पारंपरिक पद्धतीने गेली अनेक वर्ष इथली पिढ्या जोपासत आहेत, आणि हा अखंड नामस्मरण आपल्या दत्त मंडपासमोर व्हावा 7 दिवस, त्यासाठी रात्री 2-2:30 पर्यंत पारे लागलेले असतात, ते पण तुम्ही पाहिलं। ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना, खाली लिंक दिली आहे, त्यामध्ये पहा, आणि हा व्हिडिओशी कनेक्ट राहा, कारण आता आरतीला चाललो आहे। त्यानंतर रात्री परत जागर असणार, हत्तीवरनं मिरवणूक असणार आहे। तर आता आरतीची वेळ झाली आहे, महाआरतीची वेळ झालेली आहे। काही बायका आपल्या ज्या महिला मंडळी आहेत त्या आरतीचं ताट घेऊन गेलेले आहेत। तर महाआरती आहे, तर महाआरतीला चाललो आहे, आणि नंतर रात्री असणार आहे तो मोठा उत्सव असणार आहे, 7व्या दिवसा समाप्तीचा उत्सव असणार आहे। तर ह्या व्हिडिओशी कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। चला तर आता आरतीला जाऊया। महाआरती सुरू झाली आहे, आजचा 7वा दिवस, आणि 7व्या दिवसाची आरती सुरू झाली आहे। श्री गुरुदेव दत्त। आता आरती झाली आहे, महाआरती झाली, तुम्ही पाहिलात, आणि आता आरती झालेली आहे, आणि 7वा दिवस आहे आजचा, आणि संध्याकाळी महारथ, आपला हत्तीचा महारथ असणार आहे, तिचा रथ असणार आहे, आणि या हत्तीच्या रथावरून मिरवणूक होणार आहे, जागर होणार आहे, अखंड 24 तास नामस्मरण असतं। तर आता संध्याकाळचा जल्लोष पण आता पाहायचा आपल्याला। चला हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कनेक्ट राहा। स्टॉल लागले, 7वा दिवस। दत्तजयंती सप्ताहाचा 7वा दिवस। सकाळी महाआरती झाली होती, आता संध्याकाळी म्हणजे आता रात्रीचे 10 वाजले आहेत। 10 वाजता आता इथे बघा भजन चालू होईल। तर ही भजनकारी मुलं आहे की, तुझं नाव काय? सोहम। तुझं? साहिल। पूर्ण नाव सांग। साहिल भरत गाडी। तुझं नाव काय? जनता। ही आज भजन करून नाचणार आहे, बघूया। गोवा तयार होत आहेत, तिथे गोवा तयार होत आहेत भजन करायला। नवीन गोवा आहेत आमच्या गावचे दिनेश गोवा आले आहेत। आमच्या गावचे दिनेश गोवाचा भजनाचा प्रोग्राम करतात।
आरेश्वर वाडीतले आले आहेत ग्रामस्थ, आरेश्वर वाडीतले आले, आरेश्वर वाडीतले आले तुम्ही कुठे? आरेश्वर वाडीचं कुठं? अरे 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 आरे आरे गावाला, शिरगावच्या जवळ आहे का? हो अरे लिंगराज तर ते आरेश्वर प्रासादिक भजन मंडळ आरेश्वर वाडी. जगताचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणी लीन होतोय. तसेच या गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर तसेच दत्त दिगंबर यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय व गुरूंच्या आशीर्वादाने एक भवानीपर्यंत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. प्रसन्न खेळ जत्रा आली आहे, छोटीशी जत्रा. जिलेबी, गरमागरम जिलेबी. खाजा आहे, काय काय आहे तुमच्याकडे?
दहीबावरून आले ते गाव का तिथं गाडी वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत सगळे मंडळी. तू कुठच्या गावातून आलायस? कुठच्या गावातून आलायस? दहीबाववरती आहे रे. दहीबाववरून आले म्हणजे पंचकोशी गावातील सर्व गावकरी या उत्सव या परंपरेला या दत्तजयंती सप्त्याला येतात, आवर्जून भेट देतात आणि जत्रेत खरेदीही करतायत.
थोडी आता विश्रांती घेतली आहे आणि इथे बघा खरेदी करतायत. आता विश्रांती घेतल्यात ते सगळे नाश्ता करायला खरेदी करायला चालले आहेत. काही जण थोडी विश्रांती घेतली आहे. सगळं वाजलं किती टाईम काय आलाय? 1:56 म्हणजे जवळपास आता रात्रीचे 2 वाजले आहेत. 2 वाजता बघा 2 वाजले आहेत. अजून बाकी आहे. परीस काय खाऊ केलंस? मंचुरियन. काय घेतलंस? अरे काय घेतलंस? काय बांगडे घेतलंस? काय घेतलंस? हा हे कोणाक? हे माझ्यासाठी. तुझ्यासाठी? अजून लहान आहेस. हिने काय घेतलं? काय घेतलंस? तू काय घेतलंस? तुला काय घेतलंस?
ओळखीचे आता इथे आलेले आहेत, दत्तगुरूचा आशीर्वाद घेत आहेत. एक हे बघा, या बाजूला एक निशाण ठेव दत्तगुरूचं, या बाजूला निशाण ठेवला आहे दत्तगुरूचं, आणि एक या बाजूला श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंती सप्ताहाचा 7वा दिवस. आज आता तुम्ही बघितलात ना, हत्तीवरनं रथावरनं कसा एकदम जल्लोषात उत्साहात त्याची मिरवणूक पार पडली. आता 7वा दिवस पार पडला. आता उद्या दहीकाला असणार आहे. पुढील व्हिडिओ दहीकाल्याचा असणार आहे, तो पण आवर्जून पहा. आणि आपला हे दत्त जयंती सप्ताह 7 दिवस चालू होते. 6व्या दिवसाचा कालचा व्हिडिओ होता, 7व्या दिवसाचा आजचा व्हिडिओ होता. जे पारंपरिक पद्धतीने जे नृत्य होते ते खरंच अप्रतिम असा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. चला या मिसळपाव खाऊया.